ओके, सो पूर्ण मॉनिटरिंग मॅट्रिक्स वगैरे आपल्याला आता अंडरस्टूड झालेलं आहे की क्लाउड वॉच मध्ये येणार, मॅट्रिक्स सिलेक्ट करणार, मॅट्रिक्स सिलेक्ट केल्यानंतर काय होईल, आपल्याला या पद्धतीचा डॅशबोर्ड क्रिएट करता येईल. अंडरस्टूड. बट आता आपण काय करू, सीपी युटिलायझेशन इथे हिट होत आहे, तर सीपी युटिलायझेशन इन्क्रीज झाल्यानंतर आपल्याला काय यायला पाहिजे, नोटिफिकेशन यायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला चेक करावं लागेल इथे एक पोर्शन, तो म्हणजेच अलर्ट सिस्टम. कोणता सिस्टम, अलर्ट सिस्टम. तर इथे काय दिसत आहे, इन अलार्म ऑल अलार्म्स आहे. तर ऑल अलार्म्स मध्ये जाणार आपण. कुठलाही अलार्म आपण क्रिएट केलेला आहे का, नाही. तर इथून क्रिएट करणार और आपण आता मॅट्रिक्स बघितले आहेत, मॅट्रिक्स बघितले, तर मॅट्रिक्स मध्ये जाऊ शकतो आपण. इथे भरपूर न्यू टर्म्स दिसते एआय वगैरे हे, तर हे नंतर न बघू कारण हे न्यू आहे, एक्सप्लोर करावे लागतील. तर इथे तुम्हाला दिसेल ऑल मॅट्रिक्स. ऑल मॅट्रिक्स मध्ये जा, जो सीपी युटिलायझेशन आहे तो, आणि इथे ऑप्शन यायला पाहिजे अलर्ट वाला. और जस्ट लेट मी चेक ब्राउज. क्रिएट अलार्म ऑप्शन दिसतोय. तर इथे मी सिंपली सीपी युटिलायझेशन जर चेक केलं, आपला डेमो 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 कुठे गेला, सीपी युटिलायझेशन हिअर, याला जर मी सिलेक्ट करतोय तर क्रिएट अलार्म वाला का नाही आलाय, अलार्म रिकमेंडेशन, हा ओके, याला क्लिक करा. अलार्म कोड्स, हा इथून यायला पाहिजे ही बटन. मे बी इट्स इन हिअर, दॅट्स वाय. ऍक्शन्स मध्ये इथे आहे का अवेलेबल, नाहीये. हे इनेबल होत नाहीये, हे इनेबल करावं लागेल. नाही, सध्या हे ऑप्शन्स नाहीये. हे सिलेक्ट तर आपण केलं इकडे. C01. ओके, हा सीपी युटिलायझेशन आपण वेगळाच यूज करतोय. इथे आपल्याला इन्स्टन्स जो रनिंग मध्ये आहे त्या इन्स्टन्सला चेक करावं लागेल. ओके, सो आवर रनिंग इन्स्टन्सचा आयडी घेऊ आपण इथे आणि ट्राय करू तो अलार्म तिथून आपल्याला क्रिएट करता येतो की नाही. नाही तर मग आपण आपल्या डायरेक्टली अलार्म वाल्या टॅब वरून करू. ठीक आहे, तो सिंपल. इथे यायला पाहिजे त्यांना, अलार्म वाली बटन आपल्याला इथे क्लिक करायला यायला पाहिजे. सो तेच बघतोय मी. नाही जर झालं तर आपण तिकडे जाऊ, काही प्रॉब्लेम होणार नाही. येस आहे, आली आहे. ठीक आहे, बटन अवेलेबल आहे. सो इथून जर आपण क्लिक करतोय तरी आपल्याला त्या डॅशबोर्ड वर घेऊन जाणार, क्रिएट अलार्म वाल्या सिस्टम वर. सी घेऊन आलाय. स्पेसिफाय मॅट्रिक्स अँड कंडिशन्स. तर इथे आपला हा जो डॅशबोर्ड आहे हा अलार्म क्रिएट करण्याचा डॅशबोर्ड आहे. अंडरस्टूड. तर एकतर इथून करा, अदरवाइज you can directly go through CloudWatch alarm. ओके, सो अलार्म आता कसं करायचं आहे क्रिएट आपल्याला. अलार्म्स मध्ये तुम्हाला दिसेल ग्राफ, मॅट्रिक्स वगैरे दिसत आहे. तुम्हाला सीपी युटिलायझेशन वर लावायचं आहे, तर मॅट्रिक नेम सीपी युटिलायझेशन, इन्स्टन्स आयडी कोणता घ्यायचा आहे, 170 असा कोणता इन्स्टन्स आयडी आहे का आपल्याकडे, नाहीये. तर प्रॉपर इन्स्टन्स आयडी ठेवा. इन्स्टन्स आयडी आपण डेमोवाला घेऊ. ठीक आहे, तर इकडे हा इन्स्टन्स आयडी टाकलाय. क्लिअर आहे, नाव आले त्याचं डेमो नाव, आणि समथिंग लाईक थोडा छोटासा ग्राफ पण दिसतो इथे. नेक्स्ट, ऍव्हरेज पाहिजे की कशा पद्धतीने पाहिजे, सम, ऍव्हरेज, मॅक्झिमम, मिनिमम, कसं पाहिजे तुम्हाला, राईट. तर ऍव्हरेज वर जाऊ आपण, रिकमेंडेड असतो तो. देन आता पिरियड बघा इथे किती दिलेलं आहे, 5 मिनिट पिरियड. बट येस, वी आर ऑलरेडी इनेबल्ड
इन्हान्स मॉनिटरिंग चेक करा परत. इथे कंटिन्युअसली इनेबल का नाही राहत. कन्फर्म. ओके, मॉनिटरिंग आपण इन्हान्स केलेली आहे. देन त्यानंतर तुम्हाला इथे चेक करता येईल 1 मिनिट. ओके, दॅट्स इट. नेक्स्ट कंडिशन, थ्रेशोल्ड टाइप स्टॅटिक पाहिजे की अनोमली डिटेक्शन पाहिजे. अनोमली मीन्स डिफरंट बँडविड्थ अप टू 10 ते 20 अशी रेंज देऊ शकतो आपण. अदरवाइज स्टॅटिक. थ्रेशोल्ड काय पाहिजे व्हॅल्यू? स्टॅटिक. 40% म्हणजे 40%. आणि अनोमली मीन्स 20 to 40 एक रेंज देणार. क्लिअर. आता ते ग्रेटर दॅन पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल्स टू पाहिजे, तर ह्या कंडिशन्स लावणार आपण. स्टॅटिक जाऊ, ग्रेटर जाऊ, आणि आपल्याला सीपीयू युटिलायझेशन पाहिजे, लेट्स कन्सिडर करा 50%. और लवकर व्हायला पाहिजे 30%. इनफ आहे. 30% सीपीयू युटिलायझेशन वर आपण काय करू? चेक करू अलर्ट क्रिएट होईल की नाही. जसं सीपीयू युटिलायझेशन 30% क्रॉस करणार तसंच काय होईल, एक अलर्ट जनरेट होणार. आणि त्या अलर्टवर आता आपल्याला करायचं काय? 30% झालाय. 30% सीपीयू युटिलायझेशन झाल्यानंतर आपण काय बोलतोय? याआधी आपण ऑटो स्केलिंग बघितलंय, लोड बॅलन्सिंग बघितलंय. का बरं? सीपीयू युटिलायझेशन जास्त झाल्यानंतर आपली ऍक्शन काय असते? एक न्यू इन्स्टन्स क्रिएट व्हायला पाहिजे, राईट ना. तर इथे पण आपल्याला ती ऍक्शन लावावी लागेल. ऍडिशनल कॉन्फिगरेशन मध्ये डेटा पॉइंट टू अलार्म 3 आउट ऑफ 3 अलार्म क्रिएट्स. नेक्स्ट करा इथे ऍड नोटिफिकेशन. सी आता ऑप्शन काय दिसतंय? ऍड नोटिफिकेशन. सो एसएनएस आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. एसएनएस मध्ये एक टॉपिक क्रिएट करणार. टॉपिक मध्ये काय असायला पाहिजे? सबस्क्रायबर्स असायला पाहिजे. तर इथून जर 30% हिट होत आहे तर एक नोटिफिकेशन जाणार जो पण सबस्क्रायबर असेल त्याला. कळलं? तर हे सुद्धा आपण करून बघू शकतो. ठीक आहे, आपली कंडिशन आहे की नोटिफिकेशन सध्या आपल्याला नाही करायची आहे, बट करायची असेल तर यू कॅन गो यूज एसएनएस. आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तर इथे सिम्पली आपण इनेबल करू शकतो. काय करणार आपण? माय डेमो टॉपिक समथिंग लाईक दिस. नेक्स्ट स्टँडर्ड टॉपिक नेम, डिस्प्ले नेम, क्लाउड वॉच, अलर्ट. काय म्हणणार याला? अलर्ट ऑल अलार्म. ठीक आहे. नेक्स्ट इन्क्रिप्शन बाकी काही करायची गरज नाही आहे. याला क्रिएट करणार आणि क्रिएट केल्यानंतर यामध्ये काय करणार आपण? सबस्क्रायबर ऍड करणार. सबस्क्रायबर क्रिएट सबस्क्रायबर. सबस्क्रायबर मध्ये प्रोटोकॉल देतोय आपण HTTP और ईमेल और SMS. ओके, SMS आहे का? अजूनही नाही आहे. तर ईमेल वर जाऊ आपण. ईमेल ऍड्रेस दिस वन. आउटलुक वाला चालू आहे की इथे? सेंड कोड. सेंड. ओके, काय होतं ते? सो एक सिक्युरिटी कोड येईल मला लॉग इन करण्यासाठी. मी फक्त लॉग इन करून ठेवतोय आणि तो ईमेल ऍड्रेस मग आपण यूज करू. क्लिअर आहे? सो हियर इज द सिक्युरिटी कोड 357326. तर येस, माझ्याकडे एक सेपरेट ईमेल ऍड्रेस आहे, तर त्याला मी यूज करू शकतो.
ओके. तर SNS मध्ये येणार ईमेल ऍड्रेस, मला हा यूज नाही करायचा आहे. काय म्हणतोय तो? ओके, नो वरीज. यापेक्षा बेटर राहील की मी माझा जो रेग्युलर यूज होतो तोच करावा. सिक्युरिटी की सेटअप, असं काहीतरी सेपरेट चालू आहे. सिक्युरिटी कीज leave it and this just go to Gmail, our Gmail, where it's our Gmail. Here in our apps, here is the Gmail. आणि याला ओपन करू. आपण आपला काय करतोय, SNS टॉपिक क्रिएट करतोय. सो यस, ओके. ठीक आहे. सबस्क्रिप्शन बाकी एक्स्ट्रा काही करायची गरज आहे का आपल्याला? नाही. क्रिएट सबस्क्रिप्शन. तर ईमेलवर आपल्याला काय येईल, एक नोटिफिकेशन पण येणार की CPU युटिलायझेशन आपलं हिट झालेलं आहे. त्यासाठी मी टॉपिक इथे करतोय. सबस्क्रिप्शन मेल येणार इथे मला थोडा वेट करावं लागेल. लगेच मिळणार नाही मिळणार, आय डोंट नो. सो तोपर्यंत समोर जाऊ आपण. टॉपिक आपला जो क्रिएट झालेला आहे, हा टॉपिक आपल्याला काय करावं लागेल, इकडे सिलेक्ट करावं लागेल. सो ऍड. आता इथे बघा, ऍड नोटिफिकेशन. आता तुम्हाला इथे तीन ऑप्शन्स दिसणार. इन अलार्म, ओके, आणि एक कोणता आहे, इनसफिशियंट डेटा. सो अलार्म्स मध्ये आपल्याला इन अलार्म्स म्हणजेच काय, ओके मीन्स व्हॉट? ओके इट मीन्स की तुम्हाला कुठलाही इश्यू नाहीये, ऑल आर ओके. देन जर आपण काही आता थ्रेशोल्ड व्हॅल्यू लावलेली आहे 30% और 60%, ते हिट होत आहे म्हणजेच काय होत आहे, अलार्म ट्रिगर होत आहे. काय होत आहे, अलार्म हिट होतोय म्हणजेच तो इन अलार्म मध्ये दिसणार. कळलं? तर ट्रिगर हिट होतोय आपला CPU युटिलायझेशन, तर इन अलार्म. आणि आपली कंडिशन तीच आहे की अलार्म मध्ये आला तर नोटिफिकेशन जायला पाहिजे. तर दिस वन नोटिफिकेशन, तो एक्झिस्टिंग टॉपिक आपला असेल माय डेमो टॉपिक्स, ही क्रिएट झालेला दिसतोय. आणि सबस्क्रायबर कोण आहे ते पण इथे दिसतंय. सबस्क्रिप्शन मेल आलाय का? स्पॅम मध्ये असेल तो, स्पॅम मध्ये बघावं लागेल. तर हे टॉपिक क्रिएट झाल्यानंतर आता वन मोर थिंग, टॉपिक तर आपण सिलेक्ट केलेला आहे, दॅट्स ओके इनफ. अगेन तुम्हाला नोटिफिकेशन ऍड करायचे असेल तर अगेन तुम्ही लावू शकता. आणि या टायमाला तुम्हाला जर ओके आहे त्या टायमासाठी लावायचं असेल तर इथे अगेन तुम्ही दुसरा एखादा SNS टॉपिक ऍड करू शकता. बट मला एका याच्यावर इनफ आहे. मला फक्त नोटिफिकेशन कशाची पाहिजे, ट्रिगर झालाय अलार्म त्याच. सो ऑल ओके हियर. नेक्स्ट, आता इथे तुम्हाला दिसेल मल्टिपल ऑप्शन्स. लॅम्बडा फंक्शन, लॅम्बडा ऍक्शन दिसेल आणि ऑटो स्केलिंग ऍक्शन दिसेल. तर ऍड ऑटो स्केलिंग ऍक्शन्स मध्ये काय काय करणार, जेव्हा अलार्म हिट होईल तेव्हा काय पाहिजे आपल्याला, ऑटो स्केलिंग ग्रुप, EC2 ऑटो स्केलिंग ग्रुप जो सिलेक्टेड करावा लागेल इथे. अँड देन ऍक्शन काय फॉलो करायची आहे, तर इथे ते ऍक्शन आपल्याकडे आहे का आता सिक्युरिटी ऑटो स्केलिंग ग्रुप नाहीये, तर ते इथे दिसणार नाही. एक इन्स्टन्स क्रिएट होणार की एक इन्स्टन्स कमी होणार, ते आपल्याला ऍक्शन इथे लावता येईल. सो तो तुमच्यासाठी टास्क राहणार. क्लिअर? ओके. सो आय विल रिमूव्ह दिस ऑटो स्केलिंग. EC2 ऍक्शन्स, EC2 ऍक्शन दिसते. आता EC2 वर आता लेट्स कन्सिडर करा CPU युटिलायझेशन वाढलेलं आहे. CPU युटिलायझेशन वाढल्यानंतर त्या इन्स्टन्सचं काय करायचं,
त्याला स्टॉप करायचं आहे, त्याच्यासाठी रिप्लिकेशन करायचं आहे की काय करायचं, रिबूट करायचं आहे, रिफ्रेश करायचं आहे, तर त्या मल्टिपल ऑप्शन्स इथे तुम्हाला मिळेल. सी स्टॉप दिस इन्स्टन्स, टर्मिनेट दिस इन्स्टन्स और रिबूट दिस इन्स्टन्स. व्हॉट यू वॉन्ट. सीपी युटिलायझेशन झाल्यानंतर तर दिस वन रिबूट करून बघू आपण. रिबूट करायला काही प्रॉब्लेम होणार नाही, आपला इन्स्टन्स काय होईल, सिम्पली रिबूट होईल. और यू कॅन डायरेक्टली स्टॉप दिस इन्स्टन्स, हे इझी राहणार आपल्याला. सीपी युटिलायझेशन जास्त झाल्यानंतर स्टॉप व्हायला पाहिजे. नथिंग मोर, दॅट्स इट. नेक्स्ट ऍड अलार्म डिटेल्स. डिटेल्स तर इथे आपल्याला एक मेसेज टाकावा लागेल. दिस अलार्म फॉर what CPU utilization increases, increment in your EC2 instance. जे काही आहे आपण असा मेसेज लिहिताय प्रिव्ह्यू मध्ये, तो कशा पद्धतीने दिसेल. हा इथे हॅश लिहा. हॅश लिहिल्यानंतर काय होईल, मोठी हेडिंग दिसेल. ठीक आहे. देन यस दॅट्स इट. नेक्स्ट आलाय का स्पॅम मध्ये, चेक करा. स्पॅम पोर्शन कुठे आहे, मोर मध्ये, स्पॅम मध्ये क्लाउड वॉच अलार्म दिसतोय इथे. आणि याला सिम्पली काय करायला लागेल आपल्याला, कन्फर्म सबस्क्रिप्शन, क्लिक हियर टू, अरे ठीक आहे, अगेन कन्फर्म सबस्क्रिप्शन, सबस्क्रिप्शन कन्फर्म. ठीक आहे, तर सबस्क्रिप्शन कन्फर्म झालंय. मला मोबाईलवर नोटिफिकेशन पण आलेली आहे. दॅट्स ओके, फाईन. अँड नाव वी आर गुड टू गो. वी आर गुड टू गो टू टेस्ट इट. दोन कंडिशन आहे, एक SMS आला पाहिजे, ईमेल, आणि दुसरा आपला इन्स्टन्स स्टॉप व्हायला पाहिजे अलार्म ट्रिगर हो झाल्यानंतर. ठीक आहे. तर अलार्म ट्रिगर कधी होणार, सीपी युटिलायझेशन इन्क्रीज झाल्यानंतर. केलं का आपण, नाही केलं. करायचं कसं, कन्फर्म करायचं कसं, तर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक डिटेल चेक करून घ्या अलार्म क्रिएट करण्याच्या. प्रॉपर डिटेल्स आले का, येस ऑल ओके. सो क्रिएट अलार्म EC2, जस्ट अ सेकंड. हा डेमो हे व्यवस्थित आहे. EC2 दोन ऍक्शन्स लावले आपण, नोटिफिकेशन अँड EC2 ऍक्शन्स. अलार्म स्टॉप दिस इन्स्टन्स, दॅट्स इट. ओके, क्रिएट अलार्म. तर हा काहीतरी आपला एक अलार्म ट्रिगर झालाय सध्याच्या कंडिशनला. आता इथे बघा, दोन कंडिशन मी तुम्हाला सांगितल्या, कोणता आहे, एक इन अलार्म आणि दुसरा ओके, आणि थर्ड वन इनसफिशियंट डेटा. आता सध्या तो डेटा कलेक्ट करतोय की आहे का नाही माझ्याकडे काही ज्यावर मी अलार्म लावू शकतो. ठीक आहे. तर सध्या त्याच्याकडे काही डेटा नाहीये, तो डेटा गॅदर करतोय. डेटा गॅदर केल्यानंतर तो बोलणार की ओके. ठीक आहे, सध्या कुठलाही अलर्ट लागलेला नाही, सीपी युटिलायझेशन स्टेबल आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. देन तो ओके आपल्याला देणार. देन त्यानंतर जेव्हा अलार्म हिट होणार तेव्हा हा जो इथे दिसतोय लोगो, हे लोगोज बघा, हे तीन लोगो त्यांना डेडिकेट करतात, त्या तीन स्टेटसला डेडिकेट करतात. ठीक आहे, डिस्क्राईब करतात. देन इथे हा रेड मार्क दिसेल जेव्हा आपला अलार्म हिट होईल तेव्हा. सो थोडासा वेट करा. आलाय ओके, ओके मध्ये आलाय. सी डेटा कॅप्चर करून तो ओके मध्ये दिसेल तुम्हाला. नाव लेट्स कम टू अवर इन्स्टन्स, डेमो इन्स्टन्स. डेमो इन्स्टन्सला सिलेक्ट केलाय की नाही, सिलेक्ट कुणाला केलंय आपण, इन्स्टन्स ID 170. थोडं चेक करा इथे. अलार्म आपण कोणत्या याच्यावर लावलेला आहे, सीपी युटिलायझेशन चेक करा. इन्स्टन्स ID काय दिसतंय, 624 लास्ट मध्ये. सो 624, येस दिस वन डेमो. आता या इन्स्टन्सचा आपण एक्सेस घेणार आणि इन्क्रीज करून बघणार काय, सीपी युटिलायझेशन बघू, हा स्टॉप होतो
आणि नोटिफिकेशन येते का. ठीक आहे. सो कनेक्ट डायरेक्टली, मी इथूनच डायरेक्ट कनेक्ट करतोय. तर सीपीयू युटिलायझेशन यूज करण्यासाठी, इन्क्रीज करण्यासाठी कोणती कमांड बघितली आहे. स्ट्रेस कमांड आपण यूज करू शकतो. आणखी त्यापेक्षा छोटी कमांड सांगतो तुम्हाला, त्यापेक्षा पण छोटी कमांड सांगतो, एस कमांड. कोणती कमांड. एस. आणि त्याला फॉरवर्ड करायचं /dev/null मध्ये. रिडायरेक्टर माहिती आहे, एस अँड रिडायरेक्टर. हा हे आपला डेमो सर्व्हर. तर टॉप कमांड काय करते तुम्हाला, सीपीयू युटिलायझेशन शो करते. बघितली का टॉप कमांड, करून बघितली लिनक्स मध्ये. हा, तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे असं मी कन्सिडर करू. मेमरी आणि स्वॅप मेमरी आणि सीपीयू युटिलायझेशन. सध्याच्या कंडिशन मध्ये काय दिसतंय, 0-0. ठीक आहे. आयडल 100% आयडल आहे. यूज केस मध्ये काहीच नाहीये अजूनही. त्याचं सीपीयू युटिलायझेशन एवढं नाहीये की तो तिथे शो करणार. तर आपण काय करणार, यामध्ये इन्क्रीज करणार. टॉप मध्ये भरपूर इन्फॉर्मेशन द्यायला लागलंय. ओके. तर कमांड आहे येस. सीपीयू युटिलायझेशन करणार आहोत. तर सिम्पली आपण काय करतोय, sudo-i इन्स्टन्स रूट वर जातोय आणि देन सिम्पली येस कमांड यूज करणार. येस लेट्स कन्सिडर एस सूरज असं काहीतरी लिहितोय मी इथे काहीतरी. आणि देन याला फॉरवर्ड करतोय कुठे, /dev/null. क्लिअर आहे. एंटर करणार. टर्मिनल घेतला यांनी, बट मला टर्मिनल वर नाही पाहिजे. मला कुठे पाठवायचं याला, बॅकग्राऊंड मध्ये. तर मी इथे यूज करतोय अँड पर्सन माहिती आहे तुम्हाला. बॅकग्राऊंड मध्ये पाठवायसाठी काय करतो आपण, प्रोसेस मॅनेजमेंट जर तुमचं झालं असेल तर अँड तुम्हाला माहिती असेल, बॅकग्राऊंड मध्ये टाकायला यूज केला जातो. फोरग्राऊंड टू बॅकग्राऊंड. एंटर. अगेन मी हिट करतोय, अगेन मी हिट करतोय, अगेन मी हिट करतोय, अगेन मी हिट करतोय. ठीक आहे. नेक्स्ट टॉप कमांड बघा. ओके. टॉप कमांड. तर टॉप कमांड मध्ये तुम्हाला दिसेल सीपीयू युटिलायझेशन कुठपर्यंत गेलाय, 60 पर्यंत गेलाय. पण आपली कंडिशन काय आहे, 30% ची. ठीक आहे. तर थोडासा हा आपण काय केलाय, अलार्म क्रिएट करताना 1 मिनिट लावलाय की 5 मिनिट लावलाय. पक्का, श्योर. So just check. हा देता इथे सीपीयू युटिलायझेशन मोर दॅन 51%. पण हा अलार्म मधून हिट व्हायला पाहिजे. व्यू. तर इथे दिसतंय आपल्याला 54 अँड अबोव झालेला. थोडा वेट करू इथे. आता तेच थोडं कन्फ्युजन आहे. 5 मिनिट लावलाय आपण की 1 मिनिट लावलाय.
पिरियड 1 मिनिट आहे, ठीक आहे. So CPU utilization almost hit it 100%. Okay, so come to here, Q, try again top, $57 वर आहे. ओके, आपल्याला ते थोडंसं टेस्ट करायचं आहे, तर वी हॅव टू वेट. 1 मिनिट मध्ये येऊन जायला पाहिजे. $3 मध्ये आहे, ठीक आहे. सिस्टम 5 मिनिट. ओके, आय गॉट दी अलार्म. मोबाईलवर आलेला आहे, इथे पण आलाय का ते बघू. इथे पण आलं असणार आहे. सी, मोबाईलवर नोटिफिकेशन आलेली आहे, दिसते सेम ईमेलवर मोबाईलवर आलेले आहे. इथे पण आपल्याला दिसेल. इनबॉक्स मध्ये जाऊन मी एकदा चेक करतोय. येस, क्लाउड वॉच नोटिफिकेशन नाही, हे नाही आहे, वरचं आहे. येस, इथे रीड केलं आहे म्हणून इकडे रीड झालेलं आहे. सो यू कॅन सी हिअर, दिस इज नथिंग बट युअर क्लाउड वॉच अलार्म. काय करताय तो, यू हॅव अलार्म टायटल, सीपी युटिलायझेशन, एशिया पॅसिफिक मुंबई. यू आर रिसिव्हिंग दिस ईमेल बिकॉज ऑफ द अमेझॉन क्लाउड वॉच अलर्ट. इन्स्टन्स आय डी. हा जो कम्प्लीट मेसेज आहे, हा कम्प्लीट मेसेज आता असा रॅन्डम आलाय, बट आपण लिहू शकतो. विजिट दिस अलार्म, देन नेम, दिस वन, दिस अलार्म, डिस्क्रिप्शन काय, सीपी युटिलायझेशन इन्क्रीमेंट इन EC2 इन्स्टन्स, जे आपण त्यामध्ये टेक्स्ट मेसेज दिलेला तो इथे दिसतोय. थ्रेशोल्ड क्रॉस्ड, 3 आउट ऑफ लास्ट 3 डेटा पॉइंट्स, म्हणजे त्याने 3 मिनिट चेक केलंय, ते 3 मिनिटानंतर त्याला then minimum 3 data point for OK alarms transition. So now इथे तुम्हाला दिसेल रेड मध्ये दिसतोय, हा साइन रेड झालाय, म्हणजेच काय झालंय, आपला अलार्म प्रॉपरली ट्रिगर झालेला आहे, मेसेज पण आलेला आहे आणि इथे पण आपल्याला विजिबल आहे. सो सीपी युटिलायझेशन वरची ऍक्शन चेक करू आपण. सीपी युटिलायझेशन वरची ऍक्शन बरोबर आहे का. सी, इट्स नॉट वर्किंग, मीन्स it's supposed to be stopped. ओके, रनिंग मध्ये दिसतोय का, नाही, तर रनिंग मध्ये दिसत नाहीये म्हणजे तो काय झालाय, स्टॉप झालाय. सो दोन्हीही कंडिशन सॅटिस्फाईड झाल्या, एक अलार्म पण आलाय आणि इन्स्टन्स काय, स्टॉप. आता हे तुम्हाला करून बघायचं ऑटो स्केलिंग वर. आपण समोर लॅम्बडा बघणार, तर लॅम्बडावर आपण करून बघू शकतो काय होईल. एक इन्स्टन्स स्टॉप होतोय, तर एक आणखी एक काहीतरी न्यू सर्व्हिस आपली ऍक्टिव्हेट व्हायला पाहिजे, ते एक आपण कंडिशन लावू शकतो कुठे, लॅम्बडावर वगैरे. क्लिअर आहे. जर ऑटो स्केलिंग मध्ये असतं तर एक इन्स्टन्स न्यू क्रिएट झाला असता. कळलं. आपल्याला मॅन्युअली काही चेक करायची गरज आहे का, नाही, फक्त नोटिफिकेशन आली असती की इन्स्टन्स इज नाव गेटिंग क्रिएटेड, और जे पण तुम्ही मेसेज देणार तो. तर एवढा पोर्शन समजलाय. एक अलार्म कसा क्रिएट करायचा, त्याला ट्रिगर कसं करायचंय, टॉपिक आपण सिलेक्ट कसा करायचा, ते सगळं समजलं. 3 कंडिशन्स असणार आहे इथे अलार्म्स मध्ये, इनसफिशियंट, 0, ओके, अँड देन
इन अलार्म. तर हा एक आपला अलार्म हिट झालेला आहे. सीपीयू युटिलायझेशन ऑटोमॅटिक डाऊन होऊन जाईल. मी इथे एस कमांड याच्यासाठी यूज केली आहे कारण आपण आधी काय यूज करायचो, स्ट्रेस, त्याने थोडा टाइम लागतो जास्तच, आणि हे लगेच काम केलं आहे. त्याने स्ट्रेस इन्क्रीज व्हायला थोडा टाइम लागतो, 10 मिनिट पर्यंत ती रनिंग असायला पाहिजे, पण इथे आपलं इन्स्टन्सली काम झालेलं आहे. ऑल ओके. तर ग्राफ पण आपल्याला इथे साइड बाय साइड बघता येईल जे अलार्मवर आपल्याला लावलेला आहे. सो ऑल अलार्म्स, हिअर इज द अलार्म नाव हिटेड, ॲक्शन्स, लास्ट अपडेट, अँड कंडिशन आहे सीपीयू युटिलायझेशन फॉर 3 डेटा पॉइंट्स विदिन 3 मिनिट. सी 3 मिनिट चेक केलाय, 3दा त्याने चेक केलाय की 3दाही त्याचं सीपीयू युटिलायझेशन तेवढंच आहे का, तर 3 मिनिटांनंतर आपल्याला डेटा मिळाला. बट हे कुठे चेक करू शकतो, हे 3 मिनिट्सचं आपण रिड्यूस कसं करू शकतो. सो क्रिएट अलार्म करताना आपण एक थोडंसं 3x3 ठेवलेलं आहे त्याला, तर ते थोडं चेंज करायचं. और यालाच एडिट करता येतं का ते चेक करू आधी. we can modify this, create composite alarm, actions, edit. तर हा जो ऑप्शन आहे इथे कुठे गेलं ते, ऍडिशनल सेटिंग्स मध्ये 3 डेटा पॉइंट्स ऑफ 3. तर इथे आउट ऑफ 3 मिनिटात चेक करेल तो, प्रत्येक मिनिटाला चेक करेल. पण आपल्याला त्याचा काउंट जर रिड्यूस करायचा असेल तर इथे रिड्यूस करायचं. 3 आहे मिनिमम, किती पाहिजे, एक पाहिजे का, एक पैकी एकदा चेक करेल आणि एकदाच त्याला हिट करून टाकेल. तर 1 ठेवला तर तो तुम्हाला इन्स्टंटली एका मिनिटातच आन्सर करून देणार. आपल्याला 3 मिनिट वेट करावी लागली त्यामुळे. का बरं, तर यामुळे डेटा पॉइंट्स, तो डेटा कलेक्ट करतोय, चेक करतोय, अगेन जातोय, अगेन चेक करतोय, तर 3 टाइम्स तो चेक करणार 3 मिनिटात. अंडरस्टूड. जर 5 मिनिटाचं ड्युरेशन असतं आणि आपण 3x3 ठेवलं असतं तर रिझल्ट कधी भेटला असतं, 15 मिनिट लेटर. क्लिअर. सो हा पोर्शन समजला. ट्रीट मिसिंग डेटा ॲज मिसिंग. ओके. तर हे इथे थोडंसं मिस केलं होतं आपण, त्यामुळे थोडा उशिरा आपल्याला डेटा मिळालेला आहे. सो यू कॅन मॉडिफाय इट. अंडरस्टूड. ओके. तर यामध्ये काही इश्यू कुठपर्यंत, इथपर्यंत काही इश्यू. इन अलार्म्स मध्ये कोणता अलार्म आला आहे का, तर इन अलार्म्स मध्ये आता एक स्टेटस दिसत आहे सिंगल. ठीक आहे. आणि ऑल अलार्म्स मध्ये जे पण हिट नाही झाले, ओके आहे, सगळेच दिसणार. मल्टिपल अलार्म्स तुम्ही क्रिएट करणार. क्लिअर आहे. तर मॅट्रिक्स वाला सेक्शन बघितला आपण, अलार्म वाला सेक्शन बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लॉग मॅनेजमेंट वाला सेक्शन. ओके. आपण डेटाबेस क्रिएट केला होता, ना. तर डेटाबेस मध्ये बघा इथे डेटाबेस इनसाइट्स म्हणून अवेलेबल आहे. तर डायरेक्टली आपण इन्फ्रास्ट्रक्चर, डेटाबेसचा इन्फ्रास्ट्रक्चर मॉनिटर करू शकतो. अंडरस्टूड. तर ते पण आपल्याला इथे करता येईल. बट आता हा पोर्शन आपल्याला न करता आपल्याला डायरेक्ट लॉग मॅनेजमेंट चेक करायचं इथे. क्लिअर. तर ते बघू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. आय होप तुम्हाला इथपर्यंत पूर्ण कन्सेप्ट आलेला आहे लक्षात. समजलं SNS का बरं आधी घेतलंय आपण, डेटाबेस का बरं आपण घेतलंय, EC2 घेतलंय का, कारण त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॉनिटर करायच्या असतात. ओके. गुड. सो हिअर वी आर क्लोजिंग इट.